ऑल इज वेल सामाजिक बहुउद्देशीय संस्था सोलापूर संचलित स्पेडक सेंटर राजरत्न नगर नीलम नगर सोलापूर यांच्या नूतन इमारतीचा उद्घाटन व प्रवेश सोहळा शनिवार दिनांक 13 जून 2026 रोजी उत्साहात संपन्न झाला। दिव्यांग प्रवर्गातील गतिमंद व मतिमंद मुलांच्या शिक्षण प्रशिक्षण पुनर्वसन रोजगार व सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेल्या संस्थेने वाढत्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन नवीन जागेत कार्यास प्रारंभ केला आहे। या कार्यक्रमास समाजसेविका सौ उषा अंसाटे, सौ माधवी अंदे, श्री सुरेश नारायणकर, श्री राहुल गांधी, श्री राहुल गंदुरे, डॉक्टर गणेश पाटील, मथुरा क्लिनिक, PSI मिलिंद मिठापल्ली, कविवर्य दत्तात्रय इंगळे, सुनील बोलाबत्तीन तसेच संस्थेचे आजी माजी पदाधिकारी पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांनी संस्थेच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। संस्थापक श्री सुरेश अंबादास एमूल यांनी संस्थेची माहिती दिली। उपाध्यक्ष अभिषेक भगीकर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले। भरत चेट्टीपेली यांनी प्रास्ताविक केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अध्यक्ष पिराजी सरवसे यांनी केले तर सचिव सुनीता नीलम यांनी आभार मानले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहसचिव रुपेश देवकर, खजिनदार अमित गडगी, तिरुपती पिट्टा, व्यंकटेश गुंडेटी तसेच संस्थेच्या सर्व कर्मचारी वर्गाने विशेष परिश्रम घेतले। आपल्याला आधी स्वतःहून मनाची पूर्ण तयारी, आपल्या मनाची पूर्ण तयारी ठेवली पाहिजे। प्रत्येक वेळेस आपल्याला चॅलेंजेस असतात, हे कुठं जाता येत नाही, सोशल लाईफ हँडल होते, आपण बघतो त्यामुळे सरांचा हाच खरं एक उपक्रम आहे आणि आपण त्याकडे आम्ही आमच्या तरीने पूर्ण सहकार्य करतो। पण काही गोष्टी असतात जसं आता साहेबांनी सांगितलं की काही गोष्टी सरकारी पातळीवर करावं लागतील। आमच्याकडनं आम्ही टीचिंग देणं, हे करणं, स्टुडंट पाठवणं, त्यांना सहकार्य करणं। काल सर मला बोलत होते की काही गोष्टी आता समाज कल्याणामध्ये पण अडकलेल्या आहेत, त्यातून आपल्याला जर का सहकार्य झालं तर हा आपला उपक्रम खूप चांगल्या पद्धतीने चालू शकतो। जास्त काही वेळ घेत नाही मी। होम सायन्स पासून ते टेलरिंग पर्यंत आणि टेलरिंग पासून ते हस्तकला मातीकामापर्यंत अशा वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण आम्ही या विद्यार्थ्यांना देतो की जेणेकरून समाजात या संकुलमधून बाहेर गेल्यानंतर समाजात वावरण्यासाठी तो एक मुख्य घटक म्हणून ठरला पाहिजे या अपेक्षेने आम्ही शिकवतो। फक्त त्याला बोलणं चालणं किंवा समजवणं इतकंच नाही तर मी म्हणाल्याप्रमाणे सर्वच कार्यकृती ज्या ज्या गोष्टी सर्वसामान्य मुलांना आपण देतो त्या सर्व गोष्टी त्यांना देण्याचा आमचा मानस आहे आणि तो कार्यान्वित केलेला आम्ही सुरू केलेला आहे। शिक्षण असेल, पुढच्या वर्षीचं मुलांच्या ॲडमिशनची फी असेल, त्याच्यासाठी तुम्ही आदल्या वर्षीच नियोजन केलं पाहिजे। जर मुलांची 10,000 फी असेल तर 1,000 दोन स्वतःची जमा करा आणि बाकीचं तुम्ही बाहेरून ॲडमिशन करा। पण असं नाही की 10,000 करायचं आणि मगच ॲडमिशन घ्यायचं। ते फेडण्यात पूर्ण वर्ष पुढच्या वर्षी परत ते कर्जाचं व्याज आणि याच गोष्टीच्या तुम्ही अडकू शकता। त्यामुळे कधीही आर्थिक गोष्टीचं नियोजन आधी करा। आता तुम्ही तर इथं म्हणजे विशेष मुलांची पालक आहात, विशेष मुलांच्या पालकांची मोठी जबाबदारी तुम्हाला प्रेम समर्पण त्याग इथं द्यावंच लागतं। त्यासोबत तुम्हाला आर्थिक बाजू पण सांभाळून घ्यावी लागते। आर्थिक बाजू आजकाल नॉर्मल पालकांना पण सांभाळणं अवघड आहे, कारण शाळांच्या फी इतक्या वाढलेल्या आहेत। त्यामध्ये इमोशनलसाठी काही समाजसेवक आहेत, जे शिक्षक आहेत असं मी म्हणू शकणार नाही, कारण समाजसेवक आहेत ते इतक्या कमी दरामध्ये मिळेल त्या देणगीमध्ये पण तुमच्या मुलांना सांभाळायला तयार आहे। त्यामुळे तुम्ही फक्त यांना एवढं सहकार्य करा की आपल्या आजूबाजूला किंवा जिथपर्यंत आपला संपर्क आहे त्या क्षेत्रामध्ये जाऊन जशा विशेष मुलं आहेत त्या सर्वात जास्तीत जास्त मुलांनी आणण्याचा प्रयत्न करा। जितकी संख्या इथं वाढत जाईल तितकं त्यांना तुमच्याकडून सहकार्य मिळेल।